वर्तमान कुणी चांगला जगला, अरे ज्याने भूतकाळाचा सुद्धा विचार केला, आपल्या चालू वर्तमानाचाही विचार केला आणि उद्या अखिल विश्वामधल्या जे काही जनता आहे या जनतेच्या भविष्य काळाचा सुद्धा ज्यांनी विचार केला ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे की नाही? आणि बऱ्याच भागामध्ये नाही, आपल्या अखिल विश्वामध्ये बरेच लोक म्हणतात महाराज 16वं वर्ष कसं असतं आपल्या जीवनामध्ये, 16वं वर्ष आपण धोक्याचं म्हणतो की नाही, परंतु 16वं वर्ष धोक्याचं करावं किंवा मोक्याचं करावं हे कुणाच्या हातामध्ये असतं? आत्ताच्या तरुण पिढीच्या हातामध्ये असतं महाराज. जे संत महात्म्यांचे चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जे पाठीमागे होऊन गेले महाराज, अरे आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर नाही, आपल्या संपूर्ण विश्वामध्ये 33 कोटी देवांची लाखो मंदिरं दिसतील, हजारो म्हणणार नाही लाखो मंदिरं दिसतील महाराज, परंतु आजपर्यंत ज्याचं एकही मंदिर नाही, परंतु ज्याने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं मंदिर बनवून ठेवलं अशी एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी वयाच्या 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अरे एवढं सहकार्य होतं का त्यांना? लहान लहान मुलं, लहान लहान मावळे त्यांनी जमा केले महाराज. जरी कुणाच्या डोक्यावरून हात फिरवला, कुणाच्या पाठीवरून त्या ठिकाणी हात फिरवला, त्या मावळ्यांना जवळ केलं. अरे शेळी म्हणून जगणं आम्हाला मान्य नाही, जीवन जगायचंय ना तर वाघाचं जीवन जगू. ही मावळे सोबत घेतले, रायरेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी गाठलं आणि आपली करंगळी कापली, आपल्या करंगळीच्या रक्तामधून त्या ठिकाणी त्या रायरेश्वराच्या पिंडीवरती अभिषेक केला आणि आपल्या सर्व सवंगड्यांना सांगितलं, रे शेळी म्हणून जगणं आम्हाला मान्य नाही, जीवन जगायचंय ना तर वाघाचं जीवन जगूया. सहज मुलांनी गुलाल आपल्या हातामध्ये घेतला, बेल भंडार आपल्या हातामध्ये घेतला, तो गुलाल बेल भंडार भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती उधळला आणि सर्वांच्या मुखामधून एकच जयघोष झाला, हर हर महादेव, हर 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 महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपलं रक्त असं सळसळलं पाहिजे महाराज, कारण की एवढ्या यातना, एवढं दुःख त्यांनी सुद्धा आपल्यासाठी सहन केलं. त्यांनी सुद्धा संत महात्म्यांची वचनं मानली महाराज, संत महात्म्यांची वचनं मानली म्हणून ते आजही या समाजामध्ये नाही, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजही जिवंत आहेत महाराज. ज्यावेळी देहू गावामध्ये जगद्गुरू तुकोबारायांचं कीर्तन होतं, प्रत्येक कीर्तनामध्ये काहीतरी बोध घेण्यासारखं असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा संत महात्म्यांची वचनं ऐकली महाराज. देहू गावामध्ये तुकोबारायांचं कीर्तन चालू आणि मंदिरामध्ये कीर्तन सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज, आता हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होण्याच्या अगोदरच आहे. शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब हे कीर्तनामध्ये येऊन बसले, कीर्तन रंगामध्ये आलं, तुकोबारायांचं कीर्तन सुरू होतं, मध्ये मध्ये भजन व्हायचे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज दोन्ही हाताने टाळ्या वाजवत होते, दोन्ही डोळे बंद केले होते आणि भगवंताचं नामचिंतन करून आनंदाने डोलत होते महाराज. या डोलणाऱ्या छत्रपतींना बघितलं म्हणजे शिवरायांना बघितलं जिजाऊ महासाहेबांनी आणि अंतःकरणामध्ये एक प्रश्न उमटला, अरे माझा मुलगा जर असंच कीर्तनामध्ये डोळे बंद करून कीर्तनामध्ये दंग होऊन जर हा असंच कीर्तन ऐकत बसला तर काय करावं? तुकोबारायांच्या चेहऱ्याकडे बघितलं. एक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री गुरु म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय आणि दुसरे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची माता म्हणजे जिजाऊ महासाहेब. एक आहेत संत महात्मे आणि एक आहेत माता. त्या ठिकाणी जिजाऊ महासाहेबांनी ज्यावेळी तुकोबारायांच्या चेहऱ्याकडे बघितलं, दोघांची नजरानजर झाली आणि जिजाऊ महासाहेबांच्या अंतःकरणामधले भाव तुकोबारायांनी ओळखले, लक्षामध्ये आलं. त्या कीर्तनामध्ये तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला महाराज. उपदेश असा केला की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबाराय म्हणतात की शिवा, अरे शिवाजी हे जे नाव आहे ना, हे नाव फक्त नाव नाही, हे नाव सर्वसामान्य नाहीये. अरे फार सुंदर नाव ठेवलं तुमच्या मातोश्रीने तुमचं. अरे शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे तू. फार सुंदर नाव ठेवलं, पण ऐका तुम्ही या ठिकाणी बसून कीर्तन ऐकू नका. कोण म्हणते कुणाला? तुकोबाराय म्हणतात. कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. आज तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल, जिथं प्रत्येक संत महात्मे सांगतात कीर्तन ऐकलं पाहिजे, भजन केली पाहिजे, कथा कीर्तन सप्ताह केले पाहिजे, मग साक्षात तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना असा उपदेश का करत होते, असा उपदेश का केला असावा, याच्या पाठीमागचं कारण काय आहे असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि पडलाही असेल महाराज. याचं कारण असं होतं, तुकोबाराय सांगतात की तुम्हाला जर वाटत असेल ना हा परमार्थ जिवंत राहावा, हे कथा कीर्तन चालू राहावे, आम्हा वारकऱ्याच्या गळ्यामध्ये मारावी, आमच्या वारकऱ्यांच्या खांद्यावरती भगवी पताकाही जिवंत राहावी, असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर वारकरी संप्रदाय हा आम्ही सांभाळतो आणि स्वराज्य हे तुम्ही सांभाळा. एक बाजू तुम्ही सांभाळा, एक बाजू आम्ही सांभाळतो. आजही बघा छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये परमार्थ हा सुरक्षितच होता महाराज, सुरक्षितच होता. ही राजे घडले महाराज, याचं एकमेव कारण आहे जिजाऊ महासाहेबांचे संस्कार.
दुसरं म्हणजे भूतकाळाची जाणीव होती. भूतकाळामध्ये आया बहिणीच्या इज्जतीचे लचके त्या ठिकाणी तोडले जात होते. छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या उड्या डोळ्यांनी बघितलं. जिजाऊ माँसाहेबांनी तशी शिकवण दिली आणि वर्तमान घडवायचं आपल्याला, उद्याचं भविष्य घडवायचंय. उद्या जो समाज आहे, अरे पारतंत्र्यामध्ये आपलं जीवन आहे ना, आपलं स्वतःचं अस्तित्व काहीतरी पाहिजे, आपलं स्वराज्य पाहिजे, स्वतःचं राज्य पाहिजे. आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आतोनात त्या ठिकाणी प्रयत्न केले महाराज, की तेवढे प्रयत्न हल्लीच्या तरुणाला करणं शक्य नाही. शक्य आहे महाराज, परंतु आपण तिथपर्यंत खऱ्या अर्थाने जाऊन पोहोचत नाही. हे करून दाखवलं महाराज, ते म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांच्या जीवनामधला एक प्रसंग तुम्हाला सांगून जाईल. जिथं जिथं बघा शिवजयंती आल्याच्या नंतर आता बऱ्याच गावामध्ये नाही, प्रत्येक गावामध्ये उद्या शिवजयंतीची म्हणजे छत्रपतींचे बॅनर आजपासून लागले महाराज. त्या बॅनरवरती प्रत्येक ठिकाणी एक नाव असतं वरती, आपण त्यांना म्हणतो जाणता, काय म्हणतो आपण, जाणता राजा म्हणतो महाराज. मग जाणता कुणाला म्हणावं? जगद्गुरु तुकोबारायांचा जो गाथा आहे, गाथा हा वारकरी संप्रदायाचा 5वा वेद मानला जातो. संपूर्ण गाथ्यामध्ये तुकोबारायांनी जाणता हा शब्द फक्त 2 वेळा वापरला. किती वेळा? आवाज थोडासा वाढवा जाता. जाणता हा शब्द फक्त 2 वेळा वापरला महाराज. कुणासाठी वापरला? एक जाणता शब्द वापरला भगवंतासाठी आणि दुसरा जाणता शब्द वापरला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. पहिला शब्द भगवंतासाठी वापरला, देव जाणता. देव जाणता म्हणजे एक परमात्मा जो आहे तो जाणता आहे, आणि दुसरे जाणते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराज. किती जाणते होते महाराज. राजांच्या जीवनामधला एक प्रसंग तुम्हाला धावत्या वेळेमध्ये सांगून जाईल मी. या ठिकाणी सज्जनगडावरती समर्थांचं पोट दुखायला लागलं. समर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीगुरु. जेव्हा समर्थांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी राजे सज्जनगडावरती गेले, बघितली अवस्था की आपल्या गुरुजींचं पोट दुखतंय. पूर्वीच्या काही हॉस्पिटल नव्हती, परंतु मोठे मोठे वैद्यराज असायचे. वैद्यराज जवळपास बसून होते. वैद्यांना विचारलं, का हो अजून माझ्या गुरूंचं पोट दुखायचं राहिलं नाही, काहीतरी औषध उपचार करा, काहीतरी करा जेणेकरून समर्थांचं पोट दुखायचं राहील. वैद्यांनी अशी नाडी धरलेली होती महाराज समर्थांची. शिवाजी महाराजांना वैद्यराज सांगू लागले, म्हटले महाराज अहो औषधी तयार करून ठेवली, पण औषध ज्याच्यामध्ये द्यायचंय ना तीच फक्त एक वस्तू नाही. औषधी तयार आहे, कशामध्ये द्यायची औषधी? वैद्यराजांनी सांगितलं, ही औषधी करून ठेवली नाही, सर्वसामान्य औषधी नाही, ही वाघिणीच्या दुधामध्ये द्यावी लागते. औषध आहे पण वाघिणीचं दूधच नाही. आता मला सांगा, वाघिणीचं दूध आणणं एवढी सोपी गोष्ट आहे का? वाघिणीचं दूध काढायचं म्हणजे शेळीचं दूध काढायचं का? अजिबात नाही महाराज. शेळीचं दूध काढायचं नाही, शेळीचं दूध काढणं सोपं आहे, वाघिणीचं दूध आणणं कठीण आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणू लागले, म्हटले फक्त दूधच नाही ना, तुम्ही त्या ठिकाणी 2-5 मिनिटं तुम्ही शांत बसा, मी काहीतरी व्यवस्था करतो, तुम्ही त्याची चिंता करू नका, वाघिणीचं दूध मी तुम्हाला आणून देतो. राजे घोड्यावरती बसले, घोड्याला टाप मारली महाराज आणि सह्याद्रीच्या उंच कड्यावरती तो घोडा घेऊन गेले. परंतु वाघीण काय अशी कुठं पण दिसते का? वाघीण शोधणंही कठीण आहे महाराज. सह्याद्रीच्या उंच कड्यावरती छत्रपती शिवाजी महाराज गेले. आजूबाजूला बघू लागले, सकाळचे 8 वाजले होते. कोवळं असणारं सूर्याची किरण जमिनीवरती पडले होते. पावसाळ्याचे दिवस होते. कोवळं कोवळं गवत त्या ठिकाणी डोंगरावरती उगवलेलं होतं. कुठे शोधावी वाघीण? कुठे मिळेल आपल्याला? जिथं वाघीण शोधल्यानंतर वाघिणीचं दूध आपल्याला घेऊन जायचे. राजे घोड्यावरती बसले महाराज. विज्ञानामध्ये असं एक आहे महाराज, किंवा संकल्पना जरी आपण केली, एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त व्हावी त्याची उत्कंठा जर आपल्या मनामध्ये जास्तीची असेल महाराज, तळमळ असेल आपल्या अंतःकरणामध्ये, उत्कंठा निर्माण झाली महाराज, तर ती गोष्ट विज्ञानाद्वारे आपल्या समीप येत असते महाराज. त्याला दूरमनु संप्रेषण असं म्हणतात. ती आपल्या जवळ त्या ठिकाणी येत असते. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली की मला वाघिणीचं दूध पाहिजे, वाघीण कुठेतरी आपल्या जवळपास असली पाहिजे. बरं मला सांगा, फक्त इच्छा असेल उपयोग नाही, नाहीतर वाघिणीचं दूध आणायचं आणि खाटेवरती झोपून म्हणायचं वाघीण कधी येईल आणि कधी मी वाघिणीचं दूध काढेल. एवढी सोपी गोष्ट आहे का? नाही महाराज. प्रयत्नशील माणसाने असावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज आजूबाजूला बघू लागले आणि प्रसंग असा घडला महाराज. त्या कोवळ्या गवतामधून वाघिणीचे 2 बछडे छत्रपती शिवाजी महाराजांना समोरून येताना बघितले. त्या बछड्यांना पाहिलं, मनामध्ये आशा उत्पन्न झाली. जिथं वाघिणीचे बछडे दिसत आहेत ना, तिथं 100% वाघिणी तर कुठेतरी आसपास असली पाहिजे. पण आता वाघिणी एखाद्या जाळ्यामध्ये बसलेली असेल, ही वाघिणीला जर जाळ्याच्या मधून बाहेर काढायचं असेल ना, तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सपकन त्या ठिकाणी आपल्या म्यानामधून तलवार बाहेर काढली. तलवारीचा आवाज केला आणि आवाज झाल्यानंतर त्या वाघिणीला असं वाटलं की आपले 2 बछडे आता आपल्यापासून बाहेर गेले ना, ते
संकटामध्ये आहेत, कुणीतरी त्यांची हत्या करेल, कुणीतरी शिकारी या जंगलामध्ये आला असावा, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आला असावा. ती वाघीण बाहेर आली आणि छत्रपतींच्या हातामध्ये काढलेली ती तलवार बघितली. आणि ती तलवार बघितल्यानंतर आता या पुरुषाने आपल्या बछड्यावरती वार करण्या अगोदर आपण याला संपवलं पाहिजे, ही उत्कंठा आता वाघिणीच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आणि वाघिणीने झेप घेतली महाराज छत्रपतींकडे. जशी वाघिणीने झेप घेतली तशी छत्रपतींनी आपल्या हातामधली तलवार वाघिणीच्या दिशेने फेकली. आणि फेकल्यानंतर त्या ठिकाणी ती तलवार बाजूला पडली. वाघीण त्या ठिकाणी शांत झाली. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज थोडेसे वाघिणीच्या समोर गेले, दोन्ही हात जोडले आणि त्या ठिकाणी प्राण्याची भाषा बोलू लागले. महाराज म्हटले, हे बघ बाई, तुझं आणि माझं काही वैर नाही. मी तर तुझ्या बछड्यांना नुकसान करण्यासाठी आलो नाही, मी तर तुलाही संपवण्यासाठी आलो नाही. वाघिणीला आश्चर्य वाटलं, अरे आजपर्यंत बरेच माणसं पहिले, परंतु कधी आमच्या भाषेमध्ये बोलेल असं कुणी बघितलं नाही. हा काही सर्वसामान्य माणूस नाहीये. कोण आहात तुम्ही जिथं आमची भाषा बोलताय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजचे नाव ऐकलं महाराज दोन्ही डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या. अरे आजपर्यंत शिवाजी महाराजांची फक्त कीर्ती कहाणी ऐकली होती, त्यांच्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत. तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज असाल ना, तर ही दरी खोरी जी आहे, ही वृक्षवल्लीची आहे, ही आमचं घर आहे. आणि पाहुणे म्हणून तुम्ही आज आमच्या घरी आलेले आहात, तुमची काय सेवा करू मला सांगा. शिवाजी महाराज म्हटले, माझी काही सेवा नको, माझं एक काम होतं तुझ्याकडे. माझ्या गुरुजींचं पोट दुखतंय आणि वाघिणीचं दूध नेण्यासाठी मी या ठिकाणी आलो, मला फक्त तेवढं थोडंसं दूध पाहिजे. आता पुन्हा वाघीण रडू लागली. महाराज ती वाघीण म्हटली की महाराज मी तुमची सेवाही केली असती हो, दूधही मी तुम्हाला दिलं असतं, पण प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांनी 24 प्राण्यांना शाप दिला, त्याच्यामध्ये मी असणारी वाघीण सुद्धा एक शापित आहे. मलाही शाप मिळालेला आहे की एरवी मला दूध येणार नाही. ज्यावेळी माझे बछडे माझ्या जवळ येतील ना, फक्त त्याच वेळेस त्या बछड्यांसाठी मी दूध देऊ शकेल. मग एरवी मला दूध जर येणार नसेल तर मला सांगा ना, मी तुमची सेवा नेमकं करू कशी? रडू लागली महाराज ती वाघीण. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, त्याची चिंता तू करू नको, दूध कसं काढायचं ते मी बघतो, तू फक्त शांत थांब. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली दोन्ही गुडघे त्या वाघिणीच्या जवळ टेकवले. महाराज हात जोडले त्या वाघिणीच्या समोर आणि त्या ठिकाणी आपल्या मुखामधून काहीतरी पुटपुटू लागले. ती वाघीण म्हटली, अहो तुम्ही दूध जर काढणार असाल ना, तर माझं दूध म्हणजे सर्वसामान्य नाही, ते काढण्यासाठी काही आणलंय का? सुवर्ण पात्र लागतं महाराज, कारण की सर्वसामान्य जर पात्र असेल ना, तर ते दूध जे आहे ते पात्र फाडून ते जमिनीमध्ये निघून जातं महाराज, ते कुठल्याही पात्रामध्ये थांबत नाही. कितीही जाड पात्र असू द्या, ते वाघिणीचं दूध एवढं तीक्ष्ण असतं की ते त्या पात्राला छिद्र पाडून ते खाली जात असतं. मग सुवर्ण पात्रामध्ये फक्त ते दूध थांबतं. छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण पात्र घेऊन गेले होते, पण दूध निघणार कसं? वाघीण रडते की मी राजांची इच्छा पूर्ण करू शकत नाही. काहीतरी मुखाने मंत्र पुटपुटल्यासारखं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि जगामधलं आश्चर्य घडलं. महाराज एरवी कधी दूध न येणाऱ्या वाघिणीच्या स्तनामधून दुधाच्या धारा लागल्या. त्या ठिकाणी त्या सुवर्ण पात्रामध्ये दूध घेतलं आणि त्या वाघिणीचे आभार छत्रपतींनी मानले. महाराज आभार मानल्यानंतर ती असणारी वाघीण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणू लागली, महाराज तुम्ही सर्वसामान्य नाहीत, तुम्हाला देव अवतारी सुद्धा म्हणता येणार नाही, भगवंतापेक्षा सुद्धा तुम्ही श्रेष्ठ आहात. जिथं प्रभू रामचंद्राचा शाप सुद्धा खोटा ठरला. पण माझी एक विनंती असेल तुम्हाला, मला फक्त एवढं सांगा की तुम्ही माझ्या समोर हात जोडले, खाली बसलात, हात जोडून तुम्ही मुखाने काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं, काहीतरी मंत्र म्हटले, मला सांगा कुठल्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की ज्यांनी प्रभू रामचंद्राचा शाप सुद्धा खोटा ठरवला? छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, बाई मी कुठला मंत्र म्हणला नाही, मग काय केलं तुम्ही? तुम्ही तोंडाने काहीतरी म्हणत होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, मी कुठला मंत्र म्हणलो नाही, मी फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक अभंग म्हणलो, एक अभंगाची ओळ म्हणलो आणि त्या ठिकाणी तुझ्या स्तनामधून दुधाच्या धारा लागल्या. कुठला होता तो अभंग? कुठली होती ती अभंगाची ओळ? छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, राम तुका राम दो नाम एक अंग, राम तुका राम दो नाम एक अंग, उनका सेतु भंग गया लेकिन इनका सेतु अभंग. हे शब्द त्या ठिकाणी वापरले. या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सुद्धा समुद्रावरती सेतू केला होता महाराज, परंतु कालांतराने तो सेतू भंग पावला. परंतु असा सेतू आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी उभा केला महाराज. तो सेतू म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाचा 5वा वेद मानला जातो. परंतु हा सेतू पर्यंतचा प्रवास जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये केला. असंख्य असणाऱ्या यातना आपल्या जीवनामध्ये तुकोबारायांनी सहन केल्या.